अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 5 मिनिटात कुकरला खिचडी आपली तयार आहे. आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. खोबरं, लसूण आणि अद्रक वाटून घेतलेलं आहे. मिरची पावडर 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला, हळद, धने पावडर, जिरे आणि मोहरी. तेल गरम झालेलं आहे. आपण आता जिरे टाकतोय. जिरे, मोहरी, 2 मोठे कांदे लांब कापून घेतले ते टाकून घेऊ आपण. आता शेंगदाणे 1 वाटी घेतलेत आपण, ते टाकून घेणार आहेत. टाकतोय आपण आता चुटकीभर हिंग टाकून घेऊ. कढीपत्ता टाकतोय आपण. टोमॅटो टाकून घेऊ. सर्व मसाले आपण आता टाकून घेतोय. मी तुम्हाला दाखवले बघा प्लेटमध्ये. लसूण, खोबरं, मिरची पावडर, सर्व मसाला आपण आता याच्यात मिक्स करून घेतोय. हळद, गरम मसाला, धने पावडर, सर्व मसाले आपण याच्यात टाकून घेतोय. थोडं पाणी टाकून घेतोय आता मसाल्यांमध्ये, ते चांगलं शिजून जातील. चांगलं मिक्स करून घेणार आहे. कोथिंबीर टाकून घेतोय आपण. सर्व कोथिंबीर जरा जास्त वापरायची. आणि चवीनुसार मीठही टाकतोय आपण. दोन ते 3 मिनिटं मसाला चांगला शिजू देणार आहेत आपण. आता पाहू शकता तुम्ही. तीन ग्लास पाण्याचा वापर करतोय आपण, पाहू शकता तुम्ही. 2.5 वाट्या तांदूळ घेतोय आपण. बारीक तांदूळ आहे हा कोलम. अजून अर्धी वाटी घेणार आहे. तूर डाळ घेतोय आपण आता 1.5 वाटी. छोटी वाटी आहे. आता हे आपण चांगलं मिक्स करून 2-3 पाणी धुवून घेणार आहे. हे बघा पाण्याला आता उकळी येते. तर आपण पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच डाळ तांदूळ याच्यात टाकणार आहेत. खूप छान मस्त मसाला खिचडी होणार आहे. खानदेश स्पेशल खिचडी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाण्याला चांगली खडखडून उकळी आलेली पाहू शकता तुम्ही. हे बघा. आता आपण डाळ तांदूळ धुतलेले आहेत ना, ते टाकून घेणार आहे. डाळ तांदूळ टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेतोय. आता पाहू शकता तुम्ही. झाकण लावून घेतोय आपण आता कुकरचे. आणि 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी तयार आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा. धन्यवाद. बघा आपली खिचडी तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त सुंदर कलर आलेला आहे. 5 मिनिटात कुकरला खिचडी आपली तयार आहे. आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.